नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र TET 2026 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विज्ञान विषयाचे आपण 500 PYQs प्लस इम्पॉर्टंट क्वेश्चन्सची सिरीज पाहत होतो। त्यानुसार आपण अगोदर 2 पार्ट बघितले होते, त्यामध्ये आपण 60 क्वेश्चन्सचे जे आहे ते डिटेलमध्ये अनालिसिस पाहिले होते। आता आपण क्वेश्चन नंबर 61 पासून 90 पर्यंत या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। हे सर्व प्रश्न पेपर 2 चे आहेत, जे की प्रिव्हियस इयर मध्ये आलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रिपरेशन मध्ये याचा नक्कीच फायदा होणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। तर इथे 61वा प्रश्न आहे, कॅल्शियम फॉस्फेटचे रेणुसूत्र काय आहे? महाराष्ट्र TET 2018 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे की कॅल्शियम फॉस्फेटचे रेणुसूत्र आपल्याला विचारलेलं आहे। तर इथे जे आहे तर आपल्याला ऑप्शन 4 मध्ये CA3 आणि हे फॉस्फेट टॉईस हे जे आहे CA3 आणि हे PO4 म्हणजे फॉस्फेट टॉईस हे जे रेणुसूत्र आहे ते कॅल्शियम फॉस्फेटचे आहे। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आहे। नेक्स्ट 62वा प्रश्न जो आहे तो आपण इथे पाहूया। अणूमधील एका कणाचे जे नाव आहे ते इथे भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावर आहे। इथे अणूमधील कणाचे जे नाव आहे ते भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावर ठेवले गेलेले आहे। त्या शास्त्रज्ञाचे नाव काय? महाराष्ट्र TET 2018 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे। तर यापैकी जे आहे अणूच्या अंतरंगातील आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहेत, जगदीश चंद्र बोस, CV रमन, सत्येंद्रनाथ बोस आणि रामानुजन। यापैकी कणाचे नाव अणूच्या अंतरंगातील इथे जे आहे ते बोझॉन, आपण त्याला बोसॉन म्हणतात। तर हे जे अणूच्या अंतरंगातील नाव आहे, उप अणुकणाचे जे सबॲटॉमिक पार्टिकलचे नाव सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावावर दिले गेलेले आहे। तर आपल्याला इथे अणूमधील एका कणाचे नाव कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावर ठेवले गेलेले आहे? तर इथे जे बोझॉन हे जे नाव आहे ते सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावावर ठेवले गेलेले आहे। तर जगदीश सुभाषचंद्र बोस त्यांनी वनस्पतींना ही भावना असतात त्या उत्तेजनांना प्रतिसाद देतात हे शोधून काढले होते। त्यानंतर CV रमन त्यांनी प्रकाशाच्या विखुरण्याच्या म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट हा जो गुणधर्म आहे तो त्यांनी शोधून काढला, त्याला रामन इफेक्ट सुद्धा म्हटले जाते। आणि त्यानंतर आहेत रामानुजन, हे भारतीय शास्त्रज्ञ अत्यंत प्रसिद्ध जे आहेत ते गणितज्ञ होते आणि संख्याशास्त्रातील नंबर थेरी हे त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे। तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की अणूमधील बोझॉन हे जे सब ॲटॉमिक पार्टिकल आहे तो सत्येंद्रनाथ बोस या शास्त्रज्ञाच्या नावावर ठेवला गेला होता। जगदीश सुभाषचंद्र बोस यांनी जे आहे वनस्पतीच्या हालचालीचा शोध लावला। CV रामन म्हणजेच रामन इफेक्ट आणि स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजेच रामन इफेक्ट आणि रामानुजन यांच्या नावाने अत्यंत प्रसिद्ध गणितज्ञ होते ज्यांनी की नंबर थेरी मांडली। तर अशा पद्धतीने 62वा प्रश्न आपण इथे पाहिलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। इथे 2018चाच एक क्वेश्चन आहे जो की आपण इथे घेतलेला आहे, जो की आपल्याला समस्थानिकाकरिता खालीलपैकी काय लागू होत नाही आपल्याला विचारलेला आहे। समस्थानिका म्हणजेच आयसोटोप्स जे आहेत, आयसोटोप्स साठी खालीलपैकी काय चुकीचे आहे विचारलेले आहे। तर आयसोटोप्स म्हणजे काय? एकाच मूलद्रव्याचे असे अणु ज्यांचे अणुक्रमांक ॲटॉमिक नंबर जे आहेत, ॲटॉमिक नंबर सारखा असतो परंतु अणुवस्तुमानांक वेगळा असतो। ॲटॉमिक नंबर जो आहे तो सेम असतो, जो की आपण कशाने डिनोट करतो? जडने। आणि ॲटॉमिक मास नंबर जो की आपण A ने डिनोट करतो तो मात्र डिफरंट असतो। अशा पद्धतीने त्यामुळे आपण काय त्यांना समस्थानिके म्हणत असतो। तर इथे काय दिलं? समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म सारखे असतात, तर समस्थानिकांच्या इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते, त्यामुळे जे आहे त्यांचे रासायनिक गुणधर्म इलेक्ट्रॉनवर अवलंबून असतात, जेणेकरून त्यांचे जे रासायनिक गुणधर्म
समस्थानिकाचे ॲटॉमिक इलेक्ट्रॉन जे आहेत ते सारखे असतात आणि रासायनिक गुणधर्म इलेक्ट्रॉनवर आधारित असतात. त्यामुळे हा जो ऑप्शन आहे की समस्थानिकाचे रासायनिक गुणधर्म सारखे असतात हा करेक्ट आहे. त्यानंतर आहे समस्थानिकांचे अनुक्रमांक सारखे असतात. आपण बघितलं ॲटॉमिक नंबर सेम असतो, हा पण बरोबर आहे. समस्थानिकांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे ते सारखे असते. तर अनुक्रमांक सारखा असल्यामुळे अनुक्रमांक जो आहे तो सारखा असल्यामुळे अनुक्रमांक म्हणजे काय, जे इलेक्ट्रॉनची वगैरे संख्या, इलेक्ट्रॉनची संख्या आपण बघितली की सारखी असते. तर त्यामुळे त्यांचे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्वरूपण म्हणतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते आपल्याला सेम पाहायला भेटते. त्यामुळे हा पण ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे समस्थानिकांचे अणुवस्तुमानांक सारखे असते. म्हणजे समस्थानिक जे आहेत म्हणजेच एखाद्या पदार्थाचे जे आयसोटोप्स आहेत त्याचे अणुवस्तुमानांक सारखे असतात का, तर नाही. अणुवस्तुमानांक म्हणजे ॲटॉमिक मास नंबर हा जो आहे तो त्याचा डिफरंट असतो. त्यामुळे आपल्याला विसंगत म्हणजेच लागू होत नाही विचारलेला आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आहे. आता इथे दुसरा 64वा प्रश्न जो की आयसोटोप्सवरच आधारित आहे, 2016ला आलेला हा प्रश्न आहे पेपर 2 मध्ये. हायड्रोजन आणि ड्यूटेरियम ही हायड्रोजनची समस्थानिके आहेत, त्यांच्यासाठी खालीलपैकी काय लागू होत नाही. हायड्रोजन ड्यूटेरियम जे आहेत ते हायड्रोजन आणि ड्यूटेरियम ही जे आहेत ते हायड्रोजनचे आयसोटोप्स आहेत, त्यांच्यासाठी काय लागू होत नाही. तर हे जे इथे आयसोटोप्सच्या कन्सेप्टवर 2016ला प्रश्न आला होता, जो की थोडासा म्हणजे दुसऱ्या पद्धतीने विचारला आणि 2018ला रिपीट झालेला आहे. तर आपण पाहू शकता कशा पद्धतीने प्रश्न एकाच कन्सेप्टवर बार बार रिपीट होतात, ज्याचा की आपण PYQ अभ्यासल्यानंतर आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर ऑप्शन पहिला आहे दोघांमध्ये न्यूट्रॉनची संख्या जी आहे ती सारखी असते. तर हायड्रोजन मध्ये न्यूट्रॉन असतात, तर ड्यूटेरियम मध्ये जे आहेत हायड्रोजन आणि ड्यूटेरियम या दोन्हीमध्ये जे आहे ते न्यूट्रॉनची संख्या वेगळी असते. त्याच्यानंतर इथे सांगितले सारखे असते म्हणून लागू होत नाही म्हणल्यामुळे हाच ऑप्शन येतो. तरी पण खालची पाहूया. इथे जे आहे दोघांमध्ये प्रोटॉनची संख्या सारखी असते. दोघांमध्ये समस्थानिक असल्यामुळे दोघांमध्येही जे आहे ती प्रोटॉनची संख्या जी आहे ती सारखी असते, हा लागू होतो. दोघांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते का, तर हो, दोघांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या पण सारखी असते. आणि अनुक्रमांक जो आहे तो सारखा असतो का, तर अनुक्रमांक पण सारखा आहे, जो की आपण पाहिलेला आहे. तर अशा पद्धतीने हे 3 करेक्ट आहेत. आणि आपल्याला काय लागू होत नाही विचारले, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये न्यूट्रॉनची संख्या सारखी असते का, तर नाही, न्यूट्रॉनची संख्या जी आहे ती वेगळी असते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे जो आहे तो महाराष्ट्र TET 2017 मध्ये आलेला केमिस्ट्रीचाच दुसरा एक क्वेश्चन आहे, जो की आपण येथे पाहत आहोत पेपर 2 मध्ये आलेला. 65वा प्रश्न. जर AB हे संयुग तयार होताना इलेक्ट्रॉन A कडून B कडे जातो तर काय होते असं विचारलेलं आहे. म्हणजे AB हे संयुग तयार होत आहे, कंपाऊंड, हे जे कंपाऊंड आहे ते तयार होत आहे. तयार होत असताना जे आहे इलेक्ट्रॉन A कडून B कडे जाताना काय होत असते, तर जेव्हा रासायनिक बॉन्ड तयार होतो म्हणजे केमिकल बॉन्ड, रासायनिक बंध तयार होताना एक अणूकडून दुसऱ्या अणूला पूर्णपणे इलेक्ट्रॉन दिला किंवा घेतला जातो, तेव्हा तिथे आयोनिक बॉन्ड तयार होतो. आपण बॉन्डचे जे प्रकार आहेत, हायड्रोजन बॉन्ड, आयोनिक बॉन्ड, मेटॅलिक बॉन्ड हे जे आहेत, कोव्हॅलंट बॉन्ड हे जे आहेत ते बॉन्ड बघितलेले आहेत. तर आयोनिक बॉन्ड मध्ये काय होत असते, तर आयोनिक बॉन्ड मध्ये जे आहे ते इथे जे आहे आयोनिक बॉन्ड कंपाऊंड तयार होत असताना आयोनिक बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत असतात. इलेक्ट्रॉन जे आहे काय होतात, ट्रान्सफर, शेअरिंग होत नाहीत. तर कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये जे आहे ते शेअरिंग होत असते, पण इलेक्ट्रॉन ट्रान्सफर आयोनिक बॉन्ड मध्ये होत असतात. तर इलेक्ट्रॉन देतो त्यामुळे त्यावर धन प्रभार होतो. इलेक्ट्रॉन म्हणजे इथे काय सांगितलं होतं, इलेक्ट्रॉन A कडून B कडे जातो, त्यामुळे आपल्याला समजलं की हा जो आहे तो आयोनिक बॉन्ड आहे. तर A कडून B कडे इलेक्ट्रॉन जात आहे, त्यामुळे A वर कुठला प्रभार येतो, तर A वर जो आहे धन प्रभार येतो. आणि B जो आहे तो इलेक्ट्रॉन घेतो, त्यामुळे B वर ऋण प्रभार येतो. तर
आता इथे पर्याय पाहूया. ए ची संयुजा 2 आहे. प्रश्नात फक्त इलेक्ट्रॉन ए कडून बी कडे जातो असं दिले, पण किती इलेक्ट्रॉन जातात हे काही दिलेलं नाही. त्यामुळे संयुजा 2च आहे असे आपल्याला सांगता येत नाही. त्यानंतर बी चे ऑक्सिडीकरण होते. इलेक्ट्रॉन स्वीकारण्याच्या जे आहेत प्रक्रिया त्याला क्षपन किंवा रिडक्शन म्हणतात. इलेक्ट्रॉन जे आपण स्वीकारत असतो त्याला क्षपन किंवा रिडक्शन म्हणतात. तर बीचे ऑक्सिडीकरण होतं का मग? तर नाही. बी इलेक्ट्रॉन स्वीकारतोय त्यामुळे त्याचं रिडक्शन होते, त्यामुळे ऑक्सिडीकरण होत नाही, म्हणून हा जो आहे तो चुकीचा ठरतो. ए आणि बी मध्ये सहसंयुज बॉन्ड तयार होतो. सहसंयुज म्हणजेच कोणता? तर कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो इलेक्ट्रॉनच्या इथे जो आहे सहसंयुज म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड कधी तयार होतो? ज्यावेळेस इलेक्ट्रॉनची जी आहे शेअरिंग होत असते त्यावेळेस हा कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. त्यामुळे इथे कुठला होता आपण पाहिला? आयनिक होतो, त्यामुळे हा पण चुकीचा आहे. ए बी हे आयनिक संयुग आहे, तर आपण याच्यावरून ठरवू शकतो की ए बी हे आयनिक संयुग आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 2016चा हा प्रश्न आहे, पेपर 2 मध्ये आलेला. इथे जे आहे बेडकामध्ये डिंबिकाचे जे आहे प्रौढ बेडकात अवस्थांतर घडून येते. या ग्रंथीतील डॅश डॅश या ग्रंथीतील संप्रेरकाच्या स्त्रवणामुळे डिंबिकाचे जे आहे प्रौढ बेडकात अवस्थांतर होत असते. ते डॅश डॅश आहे. तर अशा पद्धतीने 2016ला आलेला हा प्रश्न आहे. अवस्थांतराला मेटामॉर्फोसिस म्हणतात. हे जे अवस्थांतर आहे त्याला मेटामॉर्फोसिस म्हणतात. आणि बेडकांचे डिंबिक आपण त्याला इंग्लिशमध्ये टॅडपोल म्हणतो, म्हणजे जे छोटा असते ते. तर टॅडपोलचे जे आहे ते प्रौढ बेडकामध्ये रूपांतर होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला अवस्थांतर म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला मेटामॉर्फोसिस म्हणतात. तर ही प्रक्रिया थायरॉइड ग्रंथीतून स्त्रवणारे जे थायरॉइड ग्रंथीतून स्त्रवणारे थायरॉक्झिन हे जे हॉर्मोन आहे या संप्रेरकामुळे जे आहे ते घडून येत असते. तर बेडकामध्ये डिंबिका म्हणजे बेडकामध्ये जे फ्रॉगमध्ये जे टॅडपोल असते त्याचं अडल्ट फ्रॉगमध्ये अवस्थांतर होत असताना कोणत्या ग्लँड मधून हॉर्मोन स्त्रवण्यामुळे हे जे आहे अवस्थांतर घडून येते? तर ते अवस्थांतर थायरॉइड मधील थायरॉक्झिन हे हॉर्मोन स्त्रवल्यामुळे घडून येत असते. थायरॉक्झिन संप्रेरकाच्या निर्मितीसाठी पाण्यात आयोडीन उपस्थिती आवश्यक असते. जर पाण्यात पुरेशा प्रमाणात आयोडीन नसेल तर टॅडपोलचे जे आहे बेडकाचे जे टॅडपोल म्हणजे हे जे डिंबिक आहे त्याचं मोठ्या बेडकात रूपांतर होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 66 आपण पाहिलं की ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आलेलं आहे. पीयूषिका ग्रंथी पिट्युटरी ग्लँड आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे, त्याला मास्टर ग्रंथी म्हणजेच मास्टर ग्लँड असं म्हणतात. हा प्रश्न येऊन गेलेला आहे बऱ्याच वेळेस आणि आपण पाहिलेला पण आहे. पिट्युटरी ग्लँड, पीयूषिका पिट्युटरी ग्लँड हिला मास्टर ग्लँड म्हणतात, कारण ही जी आहे शरीरातील इतर ग्रंथीच्या कार्यावर जे आहे ती नियंत्रण ठेवत असते. आणि दुसरी आहे अधिवृक्क, जिला की आपण ऍड्रेनल ग्लँड असे म्हणतो. ही ग्रंथी मृतपिंडाच्या म्हणजे किडनीच्या वर अशी टोपी सारखी असते, ज्याची की आपण चर्चा केलेली आहे. आणि आणीबाणीच्या प्रसंगात शरीराला तोंड देण्यासाठी ऍड्रेनल हॉर्मोन जे आहे ही ग्रंथी ग्लँड जी आहे ती स्त्रवत असते. त्यानंतर वृषणला आपण टेस्टिस म्हणत असतो. ही टेस्टिस जे आहे हा पुरुषामधील प्रमुख पुनरुत्पादनचा जो आहे तो अवयव आहे. आणि हा कोणता हॉर्मोन स्त्रवतो? तर टेस्टोस्टेरॉन हा जो आहे टेस्टोस्टेरॉन हा जो हॉर्मोन आहे तो हे जे वृषण म्हणजे टेस्टिस ग्लँड आहे ते स्त्रवत आहे. तर अशा पद्धतीने आपण 66व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 थायरॉइड हे बघितलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दोन हाडांच्या ज्याच्यामुळे दोन हाडे एकमेकांशी डॅश डॅशच्या मुळे जोडली जातात. कशामुळे जोडली जातात हे विचारलेलं आहे. महाराष्ट्र टीटी 2021 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर इथे जे आहेत ऑप्शन दिलेले आहेत स्नायुरज्जू, कास्ती, अस्थिबंध, तंतू. तर याचं जे आहे ते आपण थोडं मागे पाहिलं होतं. तर इथे आपण अस्थिबंध
लिगामेंट म्हणतो त्याला. हे जे लिगामेंट असते मानवी शरीरात 2 किंवा अधिक हाडे एकमेकांना जे आहे ते जोडण्याचे काम करत असते. आणि जोडणाऱ्या लवचिक आणि तंतुमय जे ऊती असतात त्यांना फायबरस टिश्यू असे म्हणतात किंवा अस्थिबंध. तर आणि हे स्नायुरज्जू ज्यांना की आपण काय म्हणतो टेंडॉन म्हणत असतो, हे स्नायूंना हाडांशी जोडते. हे स्नायू जे असतात स्नायूंना हाडाशी जोडण्याचे काम कोण करते तर टेंडॉन हे करत असते. आणि हाडे एकमेकाशी म्हणजे हाडे आणि हाडे फक्त हाडांना जे आहे ते एकमेकांशी जोडण्याचे काम कोण करते तर हे लिगामेंट करत असते. आणि हे कास्ते म्हणजेच कार्टिलेज. कार्टिलेज म्हणतो ही हाडांपेक्षा मऊ आणि लवचिक असणारी एक प्रकारची काठिण्ययुक्त ऊती आहे. आणि ही सांध्यांच्या ठिकाणी 2 हाडांमधील जे घर्षण होत असते त्यांना जे आहे टाळण्यासाठी कमी करण्यासाठी हे कार्टिलेज म्हणजेच कास्ते युजफुल असते. तंतू आहे ते दुसरा. तंतू म्हणजेच आपण त्याला फायबर म्हणतो. हा पेशी आणि ऊतीचा एक बारीक धाग्यासारखा जो आहे तो भाग असतो जो शरीरातील विविध रचनांना बळकटी देण्याचे काम जे आहे तो करत असतो. अशा पद्धतीने 67व्या प्रश्नाचं उत्तर आपण ऑप्शन क्रमांक 3 हे पाहिलेलं आहे. आता इथे आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर इथे आता पुन्हा इथे जो आहे बायोलॉजीचा प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी कोणता कवकजन्य म्हणजे कवक म्हणजे फंगीने होणारा रोग जो आहे पोल्ट्री मधील पक्ष्यांच्या सर्वाधिक मृत्यूस जो आहे तो कारणीभूत ठरतो. महाराष्ट्र टीटी 2014 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर इथे आपल्याला कॅरिझा, बुलोरम, रिकेट्स आणि हे जे आहेत ऍस्परजिलिस यापैकी जो आहे कुठला रोग आहे जो पोल्ट्री फार्म मधील जे आहेत ते पक्ष्यांच्या सर्वाधिक मृत्यूस कारणीभूत ठरतो. तर याच्यापैकी जो आहे ऍस्परजिलोसिस हा जो रोग आहे तो पक्ष्यांमध्ये जो आहे तो जास्त प्रमाणात असतो आणि पक्ष्यांच्या मृत्यूसाठी जो आहे तो जास्त प्रमाणात पोल्ट्री उद्योगामध्ये जो आहे तो कारणीभूत ठरत असतो. तर ऍस्परजिलिस फ्युमिगेटस हा जो आहे ऍस्परजिलिस फ्युमिगेटस हा कवकामुळे हा रोग होत असतो. आणि पोल्ट्री फार्म मध्ये जे आहे ते ब्रूडर न्यूमोनिया याला असे पण म्हणतात. हा प्रामुख्याने कोंबड्याच्या श्वसन संस्थेवर जो आहे तो इफेक्ट करतो आणि दमट, अस्वच्छ आणि बुरशीयुक्त खाद्य किंवा गादीमुळे जो आहे म्हणजेच जे आहे ते बेडिंग जे असते ते गादीमुळे हा रोग पसरत असतो. आणि लहान पिल्लांमध्ये सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण या ऍस्परजिलोसिस या रोगामुळे आहे ते जास्त प्रमाणात असते. 68वा प्रश्न आपण इथे पाहिला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता इथे जो आहे 69वा प्रश्न आपण पाहतोय. महाराष्ट्र टीटी 2025 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या गटात जीवाणूच्या संसर्गामुळे, जीवाणू म्हणजे बॅक्टेरियाच्या जे आहे ते संसर्गामुळे जो आहे तो हा रोग, कुठले रोग यापैकी कुठल्या रोगाचा जो गट आहे तो बॅक्टेरियाच्या संपर्कामुळे होत असतो. तर इथे जो आहे तो कॉलेरा हा जो आहे तो बॅक्टेरियामुळे होत असतो. फॅब्रिकॉलेरिया बॅक्टेरियामुळे कॉलेरा हा रोग होत असतो. त्यानंतर जो आहे तो टायफॉइड पण सॅल्मोनेली टायफी नावाच्या बॅक्टेरियामुळे होत असतो. आणि हा जो क्षयरोग आहे तर क्षयरोग पण जो आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या बॅक्टेरियामुळे होत असतो. त्यामुळे हे तिन्ही या गटातील तिन्ही जे रोग आहेत ते बॅक्टेरियामुळे होतात. आपल्याला बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे विचारलेला आहे त्यामुळे हा ऑप्शन करेक्ट ठरतो. ऑप्शन क्रमांक पहिला कॉलेरा, टायफॉइड, क्षयरोग हे जे रोग आहेत ते बॅक्टेरियामुळे होत असतात. इथे धनुर्वात आहे. धनुर्वात, क्षयरोग, गोवर त्यापैकी आपण पाहिलं क्षयरोग जो आहे तो बॅक्टेरियामुळे होत असतो. परंतु धनुर्वात आणि जो आहे धनुर्वात आणि हा पण जो आहे तो बॅक्टेरियामुळेच होतो धनुर्वात आणि क्षयरोग. पण गोवर हा जो आहे तो व्हायरसमुळे होत असतो म्हणून हा ऑप्शन येत नाही. त्यानंतर मलेरिया, गलगुंड आणि पोलिओमायलिटिस
यापैकी मलेरिया प्रोटोझोआमुळे होतो, आपल्याला माहित आहे, वारंवार आपण यावर चर्चा केलेली आहे. त्यानंतर ही जे आहे गालगुंड, मम्प्स म्हणतात त्याला, आणि पोलिओ हे जे आहेत हे 2 व्हायरसेसमुळे होतात. त्यानंतर त्यामुळे हा पण ऑप्शन येत नाही. एड्स, मलेरिया, इन्फ्लुएन्झा. इथं आपण पाहिलं मलेरिया प्रोटोझोआमुळे होतो आणि एड्स इथे जो आहे तो एड्स आणि इन्फ्लुएन्झा हे व्हायरल डिसीजेस आहेत. त्यामुळे आपल्याला बॅक्टेरियल विचारलेत, त्यामुळे इथे जे आहेत हे तिन्ही बॅक्टेरियल असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हा करेक्ट ठरतो. तर हा प्रश्न आपण पाहतोय की तिथे जे आहे निवडक्षम परागकल्पन, निवडक्षम इथे जे आहे म्हणजेच अल्ट्रा फिल्ट्रेशन ही प्रक्रिया वृक्काणूच्या कोणत्या भागात घडून येते? महाराष्ट्र जीटी 2014 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर अल्ट्रा फिल्ट्रेशन म्हणजे रक्त गाळण्याची प्रक्रिया, म्हणजे ब्लड फिल्ट्रेट करण्याची जी प्रक्रिया आहे तिला अल्ट्रा फिल्ट्रेशन असे म्हटले जाते. तर वृक्काणू म्हणजे काय, तर नेफ्रॉनच्या सुरुवातीला असणारे जे मॅल्फिबियन बॉडी असते, म्हणजेच आपण त्याला माल्फिकी काय, माल्फिगी आहे हे, माल्फिगी काय म्हणजेच इंग्लिश मध्ये लिहूया इथे माल्फिगियन बॉडी. हा जो शरीराचा आपला पार्ट आहे तो सुरुवातीला नेफ्रॉनच्या सुरुवातीला असतो, जे आपल्या उरकाणूच्या कोणत्या भागात, तर नेफ्रॉनच्या सुरुवातीला जो असणारा मॅल्फिगियन बॉडी जे आहे ते बारीक गाळणीसारखे काम करते. जेव्हा शरीरातील शुद्ध रक्त खूप दाबाने या भागात येते तेव्हा जे आहे हे जे आहे तर चहा गाळल्यासारखे रक्तातील लहान लहान घटक जे आहेत जे की आपल्या रक्ताला शुद्ध करतात ते लहान लहान घटक गाळले जातात. पाणी, युरिया, ग्लुकोज, क्षार हे गाळणीतून या जे आहेत ते गाळले जाते. आणि मागे काय राहते तर रक्तातील मोठ्या पेशी म्हणजे ब्लड सेल आणि प्रोटीन्स हे जे आहेत ते गाळणीच्यावर राहतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट ठरते. आता इथे 71वा प्रश्न पाहतोय आपण. मानवामध्ये दुधाचे दात पडून पुन्हा येणाऱ्या दातांची संख्या किती असते? महाराष्ट्र टीटी 2013 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर हा पेपर 1 मध्ये पण आलेला प्रश्न आहे जो की आपण पाहिला अगोदर. तर मानवामध्ये दुधाचे दात पडून जे आहे तर 20 दुधाचे दात येतात आणि ते पडून जे आहे ते दुसरे जे आहेत ते नवीन दात येत असतात. लहानपणी जे आपले दात पडतात ते किती पडतात तर 20 दात जे आहेत ते पडून पुन्हा नव्याने जे की 6 ते 12 वर्षाच्या काळाच्या दरम्यान जे आहेत ते पडत असतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपण इथे पाहिलं ऑप्शन क्रमांक 1 हे करेक्ट आलं. नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे पाहूया. तर फुलामध्ये पुमंग आणि जायांग हे दोन्ही असतील तर त्याला डॅश डॅश असे म्हणतात, तर त्याला डॅश डॅश असे म्हणतात. तर महाराष्ट्र टीईटी 2025 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. स्त्री पुष्प, एकलिंगी पुष्प, द्विलिंगी पुष्प, अपूर्ण पुष्प. तर इथे जे आहे तर एखाद्या फुलामध्ये पुमंग म्हणजेच अँड्रोशियम आणि गायनोशियम हे दोन्ही जर भाग असतील तर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन हे जे दोन्ही पुमंग आणि जायांग असतील तर त्याला जे आहे ते आपण काय म्हणतो, द्विलिंगी पुष्प म्हणत असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे जो आहे 2019 टीटी पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे की किण्वाचे प्रजनन डॅश डॅश पद्धतीने होत असते. तर ऑप्शन आहे तर खंडीभवन, कलिकायन, विभाजन, बहुविभाजन. किण्व म्हणजे इस्ट जे आहे हा एक पेशीय युनिसेल्युलर फंगस आहे. किण्व म्हणजे इस्ट म्हणतो आपण त्याला, हा युनिसेल्युलर फंगस आहे. तर त्याचे जे आहे प्रजनन म्हणजेच रिप्रोडक्शन जे आहे ते कलिकायन म्हणजे बडी या पद्धतीने होत असते. यामध्ये किण्व पेशीमध्ये अलैंगिक प्रजननाची असेक्शुअल रिप्रोडक्शन, अलैंगिक प्रजनन म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन मुख्य पद्धत आहे यामध्ये रिप्रोडक्शनची. तर यामध्ये जे आहे पॅरेंट सेलला एक लहानसा जो आहे तो असा फुगवटा येतो. यामध्ये जनक पेशीला हा जो फुगवटा आल्यानंतर त्याला कलिका किंवा बड म्हणतात. मग हा जो फुगवटा आहे तो हळूहळू मोठं रूप घेतो, थोडस वाढतो, नंतर जनक पेशीपासून ही जी जनक पेशी आहे त्यापासून वेगळा होतो आणि याचा अशा पद्धतीने जे आहे रिप्रोडक्शन होत असते. तर आपल्याला समजलं किण्व म्हणजे ईस्ट जे की एक युनिसेल्युलर फंगस आहे आणि त्याचे रिप्रोडक्शन कलिकायन बडिंग पद्धतीने
होत असते. खंडीभवन, फ्रॅगमेंटेशन म्हणतो आपण त्याला. यामध्ये शरीराचे सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होत असतात. खंडीभवन स्पायरोगायरा हा जो आहे, स्पायरोगायरा हा ॲनिमल, हा जो आहे प्राणी, तो फ्रॅगमेंटेशन खंडीभवन या पद्धतीने रिप्रोडक्शन करतो. द्विविभाजन बायनरी फ्युजन. द्विविभाजन म्हणजे बायनरी फ्युजन म्हणतो आपण त्याला. यामध्ये एका पेशीचे दोन समान भाग होऊन दोन सजीव तयार होतात. मग कोण करते? अमिबा, पॅरामेशियम. बहुविभाजन म्हणजे मल्टिपल फ्युजन. एकाच जनकपेशीपासून अनेक उपपेशी एकाच वेळी तयार होतात. त्याला जे एका जनकपेशीपासून अनेक हे जे आहेत त्या तयार होतात, त्याला अमिबा हे त्याचं उदाहरण आहे. अमिबा हा जो प्राणी आहे तो बहुविभाजन मल्टिपल फ्युजन या पद्धतीने प्रजनन करत असतो. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे जो आहे तो फिजिक्सचा क्वेश्चन आपण पाहतोय. 74वा प्रश्न, महाराष्ट्र टीटी 2017 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. विद्युत शक्तीचे औद्योगिक क्षेत्रातील डॅश डॅश एकक आहे. तर विद्युत शक्तीचे जे आहेत, तर औद्योगिक म्हणजेच औद्योगिक क्षेत्रातील आपल्याला एकक विचारलेला आहे. तर शक्ती म्हणजे पॉवर म्हणजे काय? कार्य करण्याचा ज्या दर असतो त्याला जे आहेत ते शक्ती किंवा पॉवर म्हणत असतात. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे अश्वशक्ती, ज्याला की आपण हॉर्स पॉवर म्हणत असतो. हॉर्स पॉवर हे विद्युत शक्तीचे औद्योगिक क्षेत्रातील एकक आहे, अश्वशक्ती, हॉर्स पॉवर. तर औद्योगिक क्षेत्र म्हणजेच इंडस्ट्रियल सेक्टर, कारखाने, मोठमोठ्या मशिनी, पाण्याच्या पंपाच्या विद्युत शक्ती मोजण्यासाठी जे आहे वॅट किंवा किलो वॅट हे एकक खूप लहान पडते. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती, हॉर्स पॉवर, त्याला HP म्हणतात, हे युनिट यूज करतात. तर व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्सचं जे आहे, व्होल्ट कशाचं आहे? मग इथे जे ऑप्शन मध्ये आहे पोटेन्शियल डिफरन्सचे युनिट आहे. किलोवॅट हे शक्तीचे मोठे एकक आहे. किलोवॅट हे जे आहे शक्तीचे मोठे एकक आहे. हे सहसा घरगुती उपकरणाच्या क्षमतेसाठी किलोवॅट मोजले जाते. आणि किलोवॅट तास हे शक्तीचे एकक नसून विद्युत ऊर्जेचे, इलेक्ट्रिक एनर्जीचे एकक आहे. जे की आपण व्यापारामध्ये 1 युनिट वीज असे म्हणतो, ते आहे किलोवॅट तास. किलोवॅट तास म्हणजेच इलेक्ट्रिक एनर्जीचे एकक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर दिलेल्या इथे जो आहे महाराष्ट्र टीटी पेपर 2 2017चा हा प्रश्न आहे. दिलेल्या धातूच्या तारेची विद्युतरोधकता डॅश डॅश वर अवलंबून असते. तर विद्युतरोध रेजिस्टन्स, इथे जो आहे विद्युतरोधकता म्हणजे रेजिस्टन्स जो आहे, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स. तर विद्युतरोधकता या कोणत्याही धातूचा पदार्थाचा एक नैसर्गिक आणि अंतर्गत गुणधर्म आहे, विद्युतरोधकता. आणि तो तारेची लांबी, जाडी किंवा आकारावर अजिबात अवलंबून नसतो, विद्युतरोधकता. तर म्हणजे इथे जे इलेक्ट्रिक रेजिस्टन्स आणि विद्युतरोधकता म्हणजे रेजिस्टंट आणि रेजिस्टिव्हिटी ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. तर आपल्याला इथे विद्युतरोधकता कशावर अवलंबून असते विचारलेला आहे. विद्युतरोधकता म्हणजे रेजिस्टिव्हिटी विचारलेला आहे. हा कोणत्याही धातूच्या पदार्थाचा एक नैसर्गिक गुणधर्म आहे. हा जो आहे कुठल्याही धातूचा किंवा पदार्थाचा नैसर्गिक गुणधर्म आहे. आणि तो जो आहे तो तारेची लांबी, जाडी किंवा आकारावर अवलंबून अजिबात नसतो. तर त्यामुळे याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे तारेच्या पदार्थाच्या स्वरूपावर जे आहे ते अवलंबून असतं. विद्युत रोधकता म्हणजेच इलेक्ट्रिक रेजिस्टिव्हिटी, रेजिस्टन्स वेगळं आणि रेजिस्टिव्हिटी वेगळं असते. तर मग त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 हे इथे एक वर्ष खाली गेलेलं आहे. तर
त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की विद्युत रोधकता रेजिस्टिव्हिटीचं जे आहे ते तारेची जाडी, आकार आणि तार किती लांब आहे याच्यावर अजिबात अवलंबून असते, ते त्या पदार्थाच्या स्वरूपावर अवलंबून असते. इथे जो आहे तो 76वा प्रश्न आपण इथे पाहतोय. संचयी विद्युत घटामध्ये खालीलपैकी कोणता धातू वापरतात? संचयी विद्युत घट तर लीड ऍसिड अक्युम्युलेटर तर लीड ऍसिड अक्युम्युलेटर ही जे संचयी विद्युत घट आहे यामध्ये कोणता धातू वापरतात असं विचारलेलं आहे. तर ऑप्शन आहेत कथील, शिसे, जस्त, लोखंड. यापैकी शिसे हा जो आहे तो करेक्ट आन्सर आहे. संचयी विद्युत घट म्हणजे लीड ऍसिड अक्युम्युलेटर स्टोरेज बॅटरी जी असते, तर 2018ला हा प्रश्न आलेला आहे आणि 2024 मध्ये प्रश्न आलेला आहे की हे बॅटऱ्या कशामध्ये यूज होतात. तर त्यामुळे इथे कन्सेप्टवर प्रश्न कशा पद्धतीने रिपीट होतात आपण पाहतो. संचयी विद्युत घटामध्ये जे आहे तो शिसे हा धातू वापरतात. हा दुय्यम प्रकारचा विद्युत घट आहे, सेकंडरी सेल, ज्याला आपण रिचार्ज करून पुन्हा पुन्हा वापरू शकतो. गाड्यांमधील किंवा इन्व्हर्टरमध्ये हे जे आहेत ते लीड ऍसिड अक्युम्युलेटर स्टोरेज बॅटरी वापरतात. या घटाच्या संरचनेमध्ये जे आहे ते लेड डायऑक्साईड म्हणजे PbO2 यांच्या जे आहेत त्या पट्ट्यांचा वापर जे आहेत ते करतात. त्यानंतर हे जे कथील टीन आहे याचा वापर सहसा सोल्डरिंग करण्यासाठी किंवा इतर धातूंना गंजण्यापासून वाचवण्यासाठी कथीलचा वापर करतात. झिंक जस्ताचा वापर कोरड्या विद्युत घटात ड्राय सेलमध्ये जे आहे या जस्ताचा म्हणजे झिंकचा वापर करतात. लोखंडाचा वापर सामान्य विद्युत घटामध्ये इलेक्ट्रोड म्हणून केला जात नाही, कारण तो त्यामध्ये आम्लामध्ये लवकर गंजत असते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर शिसे हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता इथे 77वा प्रश्न आहे. 77वा प्रश्न पाहतोय आपण, जो की महाराष्ट्र TET 2013 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. चुंबकत्वाची खरी कसोटी, मॅग्नेटची जी आहे ती खरी कसोटी डॅश डॅश आहे विचारलेला आहे. तर इथे जे आहे प्रतिकर्षण, आपल्याला माहित आहे दोन चुंबक त्याचे वेगवेगळे जे टोका असतात साऊथ नॉर्थ, ते जर आपण आणले तर ते एकमेकाला प्रतिकार करत असतात. प्रतिकर्षण होते, आकर्षण होत नाही, तर ते दूर ढकलतात. म्हणून प्रतिकर्षण हे जे आहे ती चुंबकत्वाची खरी कसोटी आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, तर इथे जो आहे 78वा प्रश्न आहे, जो की 2025 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. सदिश राशी आणि अदिश राशी यावर जे आहेत भरपूर प्रमाणामध्ये क्वेश्चन आपण पाहू शकतो. तर महाराष्ट्र TET 2025 मध्ये आलेला हा प्रश्न सदिश राशी नाही विचारलेला आहे, म्हणजेच आपल्याला इथे अदिश राशी ओळखायची आहे. सदिश राशी म्हणजे वेक्टर क्वांटिटी, आणि अदिश राशी म्हणजे स्केलर क्वांटिटी. तर सदिश राशी म्हणजे कशा, ज्या राशी पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी त्याला जे आहे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीची पण गरज असते. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोन्हीची जी आहे ती गरज असते. दिशा आणि जे आहे मूल्याची या दोन्हीची गरज कोणाला असते, तर वेक्टर क्वांटिटी म्हणजे सदिश राशी. आणि ही जी अदिश राशी असते तिला दिशा म्हणजेच डायरेक्शन आणि मॅग्निट्यूडची गरज नसते. आपल्याला इथे अदिश राशी विचारलेला आहे. तर इथे जे आहे पहिला ऑप्शन आहे त्वरण, ऍक्सेलरेशन. हा ऍक्सेलरेशन म्हणजे काय, हा वेगातील बदलाचा दर आहे, याला निश्चित दिशा असते, म्हणजे याला डायरेक्शनची गरज असते, म्हणून ही सदिश राशी आहे. त्यानंतर इथे आहे विस्थापन डिस्प्लेसमेंट. तर विस्थापनामध्ये जे आहे दोन बिंदूमधील सर्वात कमी अंतर म्हणजे विस्थापन, याला ठराविक दिशा असते. विस्थापन म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी एखादी वस्तू गेली तर याला दिशा असते, त्यामुळे ही पण सदिश राशी आहे. त्यानंतर वेग, व्हेलॉसिटी, विशिष्ट दिशेने एका कालावधीत कापलेले अंतर, म्हणजे या वेगाला पण जे आहे डायरेक्शनची गरज असते, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीची, म्हणून ही पण सदिश राशी आहे. पण ही जी गतीज ऊर्जा आहे, हिला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनची गरज नसते, म्हणून ही एक स्केलर क्वांटिटी अदिश राशी आहे. इथं आपल्याला सदिश राशी नाही असे विचारलेलं आहे. या तीन ज्या आहेत सदिश राशी आहेत आणि
तिसरा ऑप्शन गतिज ऊर्जा ही अदिश राशी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर इथे 79वा प्रश्न आहे की तेरडा वनस्पती जे आहेत योग्य वेळ येताच जे आहे त्याचे फळ फुटते आणि त्याच्या बिया सर्वत्र पसरतात. या प्रकारची हालचाल कोणत्या हालचालीचे उदाहरण आहे? महाराष्ट्र टीटी 2016 पेपर 2 मध्ये जे आहे तो आलेला हा प्रश्न आहे. तर इथे पहिला ऑप्शन आहे वृद्धी संलग्न हालचाल. तर वृद्धी संलग्न हालचाल ही जी हालचाल आहे ती वाढीच्या दिशेने होत असते. वनस्पती म्हणजे जे आहे ही हालचाल होताना वनस्पतीची वाढ होते, म्हणजे वनस्पतीची खोड प्रकाशाच्या दिशेने वाढते, ती वृद्धी संलग्न हालचाल झाली. आणि रासायनिक अनुवर्तन म्हणजेच वनस्पतीच्या एखाद्या भागाची विशिष्ट रसायनांना प्रतिसाद म्हणून होणारी हालचाल जी आहे ती रसायन अनुवर्तन म्हणजेच बीजांडाच्या दिशेने होणारे पोलन ट्यूबची वाढ हे त्याचं उदाहरण आहे. आणि वृद्धी असंलग्न हालचाल म्हणजे अशी हालचाल जी लाजाळूच्या पानाची हालचाल आहे जी की तात्पुरती असते. म्हणजे अशा हालचाली ज्यांच्या वाढीशी कोणताही संबंध नसतो वाढीशी, त्यामुळे त्या तात्पुरत्या स्वरूपात असतात. आणि गुरुत्वानुवर्तन हालचाली म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीच्या दिशेने होणारी हालचाल, म्हणजे जी आहे ती मुळांची वगैरे हालचाल आहे ती गुरुत्वानुवर्ती हालचालीमध्ये येत असते. तर इथे जे आहे फळे फुटणे आणि बियांचा प्रसार म्हणजे फक्त बियांच्या प्रसारासाठी फळ फुटते आणि ते बी सर्वत्र पसरतात. तर ही जी हालचाल आहे ती वृद्धी असंलग्न हालचाल आहे. ही जी हालचाल आहे ती वृद्धी असंलग्न हालचाल आहे. वनस्पतीच्या हालचाली त्यांच्या वाढीच्या कोणताही संबंध नसतो त्याला वृद्धी असंलग्न हालचाल म्हणतात असं आपण पाहिलं आहे. तेरड्याचे फळ योग्य वेळ येताच अचानक फुटते आणि त्यातील बिया ज्या आहेत ते दूरवर पसरतात. या हालचालीचा केवळ बियांच्या प्रसारासाठीच जे आहे ते घडून येतात, त्यामुळे ही हालचाल वृद्धी असंलग्न. कारण ही वाढीशी संबंध आहे का? नाही. पुन्हा रसायनाच्या दिशेने होते का? तर नाही. पुन्हा गुरुत्वाकर्षण शक्तीच्या दिशेने होते का? नाही. तर राहिला ऑप्शन वृद्धी असंलग्न. त्यामुळे हा ऑप्शन जो आहे तो करेक्ट येतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता इथे जो आहे व्यापारी 80वा प्रश्न आहे की व्यापारी दृष्ट्या महत्वाचे असणारे जो आहे तो आगार डॅश डॅश पासून मिळतात. महाराष्ट्र टीटी 2016 पेपर 2 मध्ये आलेला प्रश्न आहे. तर व्यापारी दृष्टी जो आगार आहे तो लाल शेवाल म्हणजे रेड अल्गी पासून मिळतात. आगार ही जेलीसारखा पदार्थ असतो जो आपण लॅबमध्ये पण यूज करत असतो, जो प्रामुख्याने जो आहे तो लाल शेवालापासून रेड अल्गी पासून बनवतात. याचा वापर प्रयोगशाळेत सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी कल्चर मीडिया बनवण्यासाठी जे आहे ते करतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 लाल शेवाळ. आगार जे असते कशापासून बनते? रेड अल्गी पासून. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे आता 81वा प्रश्न आहे कवके गटातील वनस्पती डॅश डॅश असतात. महाराष्ट्र टीटी 2013 पेपर 2 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. तर कवके म्हणजेच फंगी या कशा असतात? तर आपल्याला माहिती आहे त्या परपोषी असतात. तर कवक गटामध्ये प्रामुख्याने बुरशी, भूछत्र, किण्वन, इष्ट वगैरे यांचा समावेश असतो. यांच्यामध्ये क्लोरोफिल असते का? तर नसते. क्लोरोफिल हे कवकेमध्ये असते का? तर नाही. तर त्यामुळे ते स्वतःचा अन्न स्वतः तयार करू शकत नाही. त्या कशा असतात? त्या मृतोपजीवी असतात म्हणजे सॅप्रोफाइट्स. बहुतेक कवके मृत आणि कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर जगत असतात आणि त्यातून अन्न जे आहे ते तयार करत असतात. आणि दुसरं म्हणजे कवके जे आहेत ते पॅरासाइट्स असतात. काही कवके जिवंत वनस्पती किंवा प्राणी किंवा मानवाच्या शरीरावर जगतात आणि त्यांच्याकडून अन्न मिळवतात, ज्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होतो. उदाहरणार्थ रिंगवॉर्म होण्यास कारणीभूत असणारे कवके वगैरे, त्यामुळे ते जे आहेत परजीवी म्हणजे पॅरासाइट्स पण आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सर्वच्या सर्व मृतोपजीवी सॅप्रोफायटिक आहेत का? तर नाही. काही परजीवी आणि काही मृतोपजीवी. परजीवी म्हणजे पॅरासाइट्स आहेत जे की दुसऱ्या सजीवावर जगतात आणि मृतोपजीवी म्हणजे कुजलेल्या पदार्थावर सॅप्रोफायटिक. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे करेक्ट आहे. आता इथे जो आहे तो 82वा प्रश्न आहे लाजाळूच्या पानाची हालचाल ही कोणती हालचाल असते? ही हालचाल कोणती असते असे विचारलेली आहे. 2013 पेपर 2 मध्ये जो आहे तो हा आलेला प्रश्न आहे. ऑप्शन आहे कंपकुचित, दुसरा आहे तापमानावरती, प्रकाशनुवर्ती, अंधारानुवर्ती. म्हणजे जे लाजाळू पानाची हालचाल आहे ती कशी आहे? तर कंपकुंचित ही कोणत्या प्रकारची आहे? कंपकुंचित.
म्हणजेच जेव्हा वनस्पतीला बाहेरून अचानक स्पर्श किंवा कंपन किंवा धक्का बसतो तेव्हा त्या उद्दीपनाला म्हणजे स्टिम्युलसला जे आहे ते रिॲक्ट प्रतिसाद म्हणून जलद हालचाल होते, त्यालाच म्हणतात कंपकुंचित हालचाल, जी की ही लाजाळूच्या पाण्याची आहे. त्यानंतर हा जो आहे तापमानावरती, तर हालचाल तापमानातील बदलांना प्रतिसाद देत असते. त्यानंतर हा प्रकाशनावरती म्हणजे प्रकाशाला प्रतिसाद आणि हे अंधाराला प्रतिसाद. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे पाहूया की फळांना आणि फुलांना मिळणारा जो नारंगी आणि पिवळा रंग आहे तो कशामुळे डॅश डॅशच्यामुळे मिळत असतो. इथे डॅश डॅश राहिलेला आहे द्यायचं. फळांना आणि फुलांना मिळणारा रंग कशामुळे मिळत असतो, तर तो जो आहे तो वर्णलौके ज्याला आपण क्रोमोप्लास्ट मुळे जे आहे तो फळांना आणि फुलांना नारंगी रंग भेटत असतो आणि ज्याला इथे वर्णलौके म्हणलेलं आहे. ही रंगीत लौके असतात. वनस्पतींना, फळांना आणि फुलांना मिळणारा नारंगी आणि पिवळा, लाल हे जे आकर्षक कलर असतात ते त्यामध्ये असणारा कॅरोटीन, पुन्हा झॅन्थोफिल, पुन्हा ही जे रंगद्रव्य आहेत म्हणजे ही जी पिगमेंट कॅरोटीनमुळे, म्हणजे आपण कॅरट नाव आहे गाजराचं ज्याला की नारंगी रंग असतो, तो कशामुळे, तर कॅरोटीन नावाच्या ह्या ज्या क्रोमोप्लास्ट कॅरोटीन नावाचा जो पिगमेंट आहे त्याच्यामुळे नारंगी रंग येत असतो. पुन्हा पिवळा रंग म्हणजे लिंबाचा पिवळा रंग असतो, तर तो कशामुळे, तो झॅन्थोफिलमुळे पिवळा रंग येत असतो. तर अशा पद्धतीने फळांना फुलांना येणारे रंग वर्णलौकामुळे येत असतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे 84वा प्रश्न आहे 2025 मध्ये आलेला. इथे जीवाणू संदर्भात म्हणजेच बॅक्टेरियाच्या संदर्भात आलेला हा प्रश्न आहे. बॅक्टेरिया संदर्भात खालीलपैकी काय चुकीचे आहे ते विचारलेलं आहे. तर जीवाणूमध्ये आदिकेंद्रिकी पेशी असतात. बॅक्टेरिया हा जो आहे तो जीवाणू हे सर्व एकपेशी आणि आदिकेंद्रिकी म्हणजेच एकपेशी पण असतात आणि आदिकेंद्रिकी म्हणजे प्रोकॅरियोटिक सजीव असतात. त्यांना आदिकेंद्रिकी म्हणजे प्रोकॅरियोटिक, ज्यांना की काय नसते, न्यूक्लियस जे आहे ते प्रेझेंट नसते. त्यामुळे हे जे बॅक्टेरिया असतात ते एकपेशी आणि आदिकेंद्रिकी म्हणजे प्रोकॅरियोटिक असतात. त्यानंतर जीवाणू द्विविभाजन पद्धतीने पुनरुत्पादन करतात. रिप्रोडक्शन कसं करतात, द्विविभाजन म्हणजे बायनरी फिजनद्वारे रिप्रोडक्शन करतात. तर हे पण बरोबर आहे. लॅक्टोबॅसिलस हा जीवाणू हानिकारक आहे, तर हे चुकीचं आहे, तर तो हानिकारक नाही. तर त्याचा जे आहे तो उपयोगी असतात. लॅक्टोबॅसिलस जे असतात ते आपल्यासाठी हानिकारक नसतात तर उपयोगी असतात. आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 3 येते. आणि जीवाणूंना संसर्ग करणाऱ्या विषाणूंना जीवाणूभक्षी किंवा बॅक्टेरियोफेज म्हणतात. तर ही पण बॅक्टेरियोफेजची कन्सेप्ट आपल्याला माहित असेल की जीवाणूंना संसर्ग करणाऱ्या विषाणूंना बॅक्टेरियोफेज म्हणतात. जे विषाणू म्हणजे जे व्हायरस बॅक्टेरियावर हल्ला करून त्यांना नष्ट करतात त्यांना म्हणतात बॅक्टेरियोफेज किंवा जीवाणूभक्षी. अशा पद्धतीने 84वा प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन इथे जो आहे तो 85वा प्रश्न आपण पाहणार आहोत की दृश्य केंद्रिकी पेशीमध्ये ग्लुकोजचे विघटन डॅश डॅश मध्ये घडून येते. महाराष्ट्र टीटी 2019 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर ग्लुकोजचे विघटन म्हणजेच ग्लायकोलायसिस जे आहे, ग्लायकोलायसिस जे आहे ते पेशी सेल्युलर रेस्पिरेशनचा जो आहे तो पहिला टप्पा आहे ग्लायकोलायसिस. तो पेशीद्रव्याच्या सायटोप्लाझम मध्ये पेशीद्रव्यामध्ये जो आहे तो सायटोप्लाझम मध्ये हे घडून येत असते प्रक्रिया. या प्रक्रियेत ग्लुकोजच्या एका रेणूच्या टप्प्याटप्प्याने इथे जे पेशीद्रव्य सायटोप्लाझम दिसलेलं आहे त्यामध्ये जी आहे ही प्रक्रिया घडत असते. म्हणजेच इथे जे आहे ते दृश्य केंद्रिकी पेशीमध्ये जे सेल्युलर रेस्पिरेशन असते याचा पहिला टप्पा आहे ग्लायकोलिसिस. तो जो आहे तो पेशी द्रव्यामध्ये सायटोप्लाझम मध्ये घडत असते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट आहे. आता इथे तंतुकणिका मायटोकॉन्ड्रिया,
तर मायटोकॉन्ड्रिया ग्लुकोजचे विघटनानंतर तयार झालेले घटक तंतुकणिकेत प्रवेश करतात. ग्लुकोजच्या विघटनानंतर तयार झालेले ह्या ग्लुकोजचे विघटन झाले की त्याच्यानंतर जे घटक तयार होतात ते नंतर तंतुकणिकेत प्रवेश करत असतात. आणि हे केंद्रक म्हणजेच न्यूक्लियस. आणि हे आंतरद्रव्य जालिका म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तर अशा पद्धतीने हा 25वा प्रश्न पाहिला. ग्लुकोजचे विघटन, सेल्युलर रेस्पिरेशनची जी पहिली स्टेप आहे ती ग्लायकोलिसिस, त्याचं ती कशात घडते? पेशीद्रव्य सायटोप्लाझम मध्ये घडत असते. नेक्स्ट क्वेश्चन. तर इथे जो आहे तो 86वा प्रश्न आहे, जो की तंतुकणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रियावर आधारित आहे. तर तंतुकणिकेच्या आतील आवरणाला डॅश डॅश घड्यांचे बनलेले असते. तंतुकणिकेचे जे आतील आवरण असते डॅश डॅश घड्यांचे बनलेले असते. महाराष्ट्र टीईटी 2018 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. सगळे क्वेश्चन पेपर 2 चे आहेत. तर ऑप्शन आहेत कुंडे, शिखा, कोश, रिक्तिका. यापैकी शिखा म्हणजेच त्याला आपण क्रिस्ट म्हणतो. यात ही जे मायटोकॉन्ड्रिया आहे, या मायटोकॉन्ड्रिया मधील आतील आवरणाला जे आहे ते क्रिस्ट म्हणत असतात. शिखा. ऑप्शन क्रमांक 3 हे जे वर खाली झाले, ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट आन्सर आहे. शिखा म्हणतात. या घड्यांमुळे रासायनिक प्रक्रियेसाठी उपलब्ध असलेले पृष्ठभागाचे क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणावर वाढते. म्हणजे एटीपी निर्मितीसाठी जे आहे हे क्षेत्रफळ निर्माण करून देतो क्रिस्ट. कुंडे, कोश, रिक्तिका हे जे आहेत हे चुकीचे पर्याय आहेत आणि शिखा करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 87वा प्रश्न आहे इथे. तर मानवी शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास स्नायू असतात. म्हणजे इथे मानवी शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास डॅश डॅश इतके स्नायू असतात. महाराष्ट्र टीईटी 2017 पेपर 2 मध्ये आलेला प्रश्न आहे. तर मस्क्युलर सिस्टीम मध्ये जे आहे ते 640च्या जवळपास जे आहे ते मसल्स असतात. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 88वा प्रश्न आहे हा, की पेशीमध्ये प्रथिन संश्लेषण म्हणजे प्रोटीन सिंथेसिस करणारी जागा डॅश डॅश ही होय. जागा कोणती विचारलेला आहे. 2017 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. प्रोटीन सिंथेसिस कुठे होत असते विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 प्रोटीन सिंथेसिस सेलमध्ये जे आहे ते प्रोटीन सिंथेसिस रायबोझोम मध्ये होत असते. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर डॅश डॅश ही अशी दृश्य केंद्रिकी पेशी आहे ज्यामध्ये जे आहे तंतुकणिका नसतात. तंतुकणिका म्हणजे आपण बघितलं की मायटोकॉन्ड्रिया. तर खालीलपैकी कोणत्या ज्या आहेत त्या पेशीमध्ये जे आहे ते मायटोकॉन्ड्रिया नसते. तर आरबीसी लोहित रक्तपेशी ज्या आहेत, आरबीसी रेड ब्लड सेल, यामध्ये मायटोकॉन्ड्रिया जे आहे त्या नसतात. इथे आपण पाहू शकतो. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं की आरबीसी मध्ये तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया नसतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर 90वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे की खालीलपैकी आत्मघाती पिशव्या सुसाइडल पॅक्स असे कोणाला म्हणतात. तर ऑप्शन आहेत गोल्जी काय, तंतुकणिका, केंद्रकीय बिंदू, लयकारिका. तर यापैकी लायझोझोमला जे आहे ते आत्मघाती पिशव्या म्हणजेच सुसाइडल बॅग्स म्हणत असतात. कारण इथे जे आहेत लयकारिकेमध्ये अत्यंत कार्यक्षम प्रथिनाशोक म्हणजेच लयकारिकेमध्ये जे आहे ते डायजेस्टिव्ह एन्झाइम्स असतात. जेव्हा एखादी पेशी जुनी, खराब किंवा मृत होते तेव्हा या लयकारिका स्वतःच फुटतात आणि त्यामधील पाचक रसाने स्वतःच्याच पेशीचे पचन करून घेतात आणि तिला नष्ट करतात. त्यामुळे सुसाइडल बॅग कोण आहेत तर लयकारिका लायझोझोम्स आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रिपरेशनमध्ये याचा फायदा होणार आहे. थँक्यू सो मच, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला.